युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनित्राताई यांच्या जीवाला धोका आहे. हो, यांच्या जीवेला धोका आहे. कोणापासून? रुपाली चाकणकर पासून. माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर पासून सुनित्राताई पवार यांच्या जीवेला धोका आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. का धोका आहे, कारण काय आहे, नेमकं काय आहे, नक्की हा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळणार. हा व्हिडिओ स्किप करू नका. नवीन असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुनित्रा पवार म्हणजे अजितदादांच्या वाईफ. जे अजितदादा 28 जानेवारी 2026 ला बारामतीच्या विमानामध्ये ब्लास्ट झाले. ते अजितदादांची वाईफ म्हणजे उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार. ह्या ताईंच्या जीवाला धोका आहे. जीवाला धोका कसला, काय आहे, हा सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार तुम्हाला. हा व्हिडिओ पूर्ण बघा. सुनित्रा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे. उपमुख्यमंत्री असं असताना तुम्हाला माहित आहे, नाशिकचा असे गोंधूबाबा अशोक खरात याचं कारस्थान उघड आलेले आहे. हे उघड आलेले असताना रुपाली चाकणकर ही महिला आयोगाची अध्यक्षा होती आणि राष्ट्रीय पक्षाची अध्यक्षा होती, जिल्ह्याची अध्यक्षा होती. त्या कारणामुळं सुनित्रा पवार यांना रुपाली चाकणकरचा राजीनामा हवा होता. मग काय, रुपाली चाकणकरला राजीनामा मागण्याचा प्रयत्न केला आपल्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी. मग सुनित्रा पवार यांनी तिला फोन केला आणि सांगितलं की तू राजीनामा देऊन दे, कारण तुझे व्हिडिओ हे अशोक खरात संघ आहे. तुझे व्हिडिओ आम्ही बघितले आणि पुरा महाराष्ट्र तुला कोसत आहे आणि म्हणत आहे की तू लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे. कारण तुम्हालाही माहित आहे, अशोक खरात संघाचे पाय धुण्याचे व्हिडिओ, छत्री वगळण्याचे व्हिडिओ, तिला चारून देण्याचे, म्हणजे अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण बघितलेले आहे रुपाली चाकणकरचे. आणि भरपूर व्हिडिओ आपण बघणार आहोत. कारण जे नाशिकचे पोलीस ऑफिसर आहे त्यांनी अशोक खरातची ऑफिस मध्ये धाड घातली. ते पोलीस त्यांना पेनड्राईव्ह सापडले आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये खरंच आपल्या अशोक खरात आणि रुपाली चाकणकरचे भेटचे व्हिडिओ असेल का, टेबल विधीचे व्हिडिओ असेल का, जसे बाकीच्या महिलांची व्हिडिओ आहे तसे असेल का, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. प्रश्न हा पडून राहिला की रुपाली चाकणकर आणि सुनित्राताई यांच्या जीवावर का उठली आहे. बीड मधल्या एका अज्ञात व्यक्तीने एसआयटी तपासक, पोलीस ऑफिसर, एसआयटी तपासक म्हणजे अशोक खरातची जे तपासणी चालू आहे, चौकशी चालू आहे, हे सगळं एसआयटी स्पेशल ऑफिसर करून राहिलेले आहे. याच्यापाशी तक्रार नोंदवली एका बीड मधल्या एका अज्ञात व्यक्तीनं नोंदवली आणि अज्ञात व्यक्तीनं हे सांगितलं की रुपाली चाकणकर सुनित्राताईच्या जीवावर उठलेले आहे. हा महिला कधीही अजितदादांच्या वाईफ म्हणजे सुनित्रा पवार यांच्या जीवाचा कधीही खेळ खंडोबा करू शकते. त्या कारणामुळे त्या व्यक्तीनं तक्रार नोंदवलेली आहे आणि ही सोशल मीडियावर एवढी चर्चेत आहे, एवढे व्हायरल आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि चर्चेत असल्यामुळं आपल्या न्यूजवर खुलासा होत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सुनित्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असत असताना रुपाली चाकणकरला म्हणतात की तू तुझा राजीनामा दे, कारण महाराष्ट्रातली जनता पूर्वी निगेटिव्ह झालेली आहे तुझ्या प्रती आणि तू राजीनामा दे. आणि रुपाली चाकणकरला अर्ध्या रात्री सुनित्रा पवारच्या घरी जातात आणि त्यांना राजीनामाचं पत्र लिहून त्यांच्या हाती देतात. आणि ते पद गेल्यावर रुपाली चाकणकर ही महिला पागल्यासारखी करून राहिली आणि तिच्यापासून पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षाचं पद पण गेलेलं आहे. अजित पवार गटच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं पद त्यांच्यापाशी होतं. हे पद पण त्यांच्या जवळ निघालेलं आहे, बरखास्त झालेला आहे. त्या कारणामुळे ही बाई भयाळवाणी करून राहिली, पागलवाणी करून राहिली, चुडेलवाणी करून राहिली, खावडकार करून राहिली. या कारणामुळं सुनित्रा पवारचा घात करू शकते का? काय वाटतं तुम्हाला? ही बाई चांडाल आहे का? करू शकेल का असं? आणि ह्या बाई
हिचा नवरा सोडून गेला, हिचा पोरगं सोडून गेलं, परिवाराने हिला बेदखल केलं सगळ्या गोष्टीतून. काय वाटतं तुम्हाला, ही महिला खरंच करू शकेल का सुमित्रा पवार यांचा घात? काय वाटतं? कारण सोशल मीडियावर हे व्हायरल आहे आणि व्हायरल असल्यामुळं SIT पोलीस तपासक हे तपास करत आहे की खरं आहे की खोटं आहे. खरंच असेल तर सुमित्रा पवार यांना पोलीस प्रोटेक्शन द्या, हे माझं मत आहे. आम्ही अजित पवार गमावले, आता आम्हाला सुमित्रा पवार गमवायचे नाही आहे. कारण आमच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. जेव्हा त्या व्यक्तीनं तक्रार नोंदवली तेव्हापासून आमच्या महाराष्ट्रातली जनता ही भयभीत झालेली आहे आणि भयभीत झाले असल्यामुळं त्या जनतेला चैन पडत नाही. जोपर्यंत खरंच सुमित्रा पवारवर खरंच ही रुपाली चाकणकर घात करत असेल तर रुपाली चाकणकरला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, हे माझं मत आहे. कारण रुपाली चाकणकर हिला सहआरोपी केली पाहिजे, हिच्यावर नार्कोटिक्स लागले पाहिजे, हिचे कांड उघड आले पाहिजे. हे बाया पुरवण्याचं काम करत होती का? कारण खरंच सुमित्रा पवार यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे का? काय आहे काय नाही सगळं जनतेच्या मनात गूढ रहस्य हे माहित झालं पाहिजे, हे माझं मत आहे. नक्की कमेंट करून सांगा, खरंच रुपाली चाकणकर सुमित्रा पवार यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे का? त्यांचा घात करण्याचा प्रयत्न करत आहे का? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.